नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि या महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर किंवा काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या निवडणुकांनंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतांची खरेदी विक्री झाली किंवा मोठ्या प्रमाणावर या निवडणुकांमध्ये पैशाचा वापर झाला, असं अनेक जण बोलतायत किंवा तशी चर्चा सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये होताना दिसते. म्हणजे फक्त मीडियामध्येच ही चर्चा होते असं नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये या गोष्टी बघितल्या असतील की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पैसा हा खर्च केला जातोय. म्हणजे काही काही ठिकाणी तर मताला 5,000 रुपयापर्यंत रक्कम दिली गेली. आता या सगळ्या चर्चांनंतर नेते खूप भ्रष्ट आहेत, खूप भ्रष्टाचार करतायत, सगळी महानगरपालिका धुवून खातायत, राज्य धुवून खातायत, अशा प्रकारच्या चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहेत. पण मला एक प्रश्न पडलाय की नेते हे भ्रष्ट आहेत हे या पैशाच्या वापरावरून आपल्याला समजलंच आहे किंवा पॉलिटिकल पार्टीज या भ्रष्ट आहेत हे आपल्याला यावरून समजलंच आहे. पण फक्त नेते किंवा त्यांच्या पॉलिटिकल पार्टी हेच भ्रष्ट आहेत का? तर तसं अजिबात नाहीये. ही जनता सुद्धा किंवा समाज म्हणून आपण सगळेच तेवढेच किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त भ्रष्ट आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी 5,000 रुपयांचा रेट फुटला, काही ठिकाणी 4,500 रुपयांचा रेट फुटला, काही ठिकाणी चांदीच्या वाट्या घेतल्या गेल्या, काही ठिकाणी जोडवे घेतले गेले, काही सोसायट्यांमध्ये रंगकाम केलं गेलं. या सगळ्या गोष्टी ही जनता उमेदवारांकडून मागत होती आणि उमेदवार पुरवत होते. त्यामुळं आपण आपल्या मताची किंमत लावलेली होती म्हणून समोरचा आपलं मत खरेदी करत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नेते कसे भ्रष्ट आहेत याबद्दल मी बोलणारच आहे, पण या व्हिडिओमधून जनता सुद्धा कशी भ्रष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टीला आपण कसे जबाबदार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघूच नका, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर किमान 5 मिनिटं का होईना तुम्ही या सगळ्या विषयांवर चिंतन करा असं मला वाटतं. सोबतच तुमच्या भागात किती रुपयांचा रेट हा प्रत्येक मताला दिला गेला किंवा नागरिकांनी कोणकोणत्या गोष्टींच्या बदल्यात आपलं मत विकलं, ही गोष्ट सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच कोणत्या शहरातून तुम्ही कमेंट करताय ते सुद्धा मला सांगा. म्हणजे कोणत्या शहरात काय रेट फुटले आणि कुठल्या नागरिकांनी कशाच्या बदल्यात आपलं मत विकलं हे सुद्धा मला समजेल. शिवाय तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर मी विषयाचं इंट्रोडक्शन तुम्हाला केलेलंच आहे की महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये आणि ओव्हरऑलच विधानसभेच्या वेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाला, लोकांना पैसे वाटले गेले, मटणाच्या पार्ट्या झाल्या किंवा लोकांना जे पाहिजे ते दिलं गेलं. म्हणजे अगदी काही काही ठिकाणी सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीचं रंगकाम हे उमेदवाराकडून करून घेतलेलं मला माहिती आहे. म्हणजे अशा सोसायट्या सुद्धा माझ्या बघण्यात आहेत की ज्या ठिकाणी सोसायट्यांनी त्यांचं वर्षभराचं मेंटेनन्स सुद्धा उमेदवारांकडून भरून घेतलं. म्हणजे पेवर ब्लॉक वगैरे या गोष्टी तर नॉर्मलच झालेल्या आहेत. तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की नेते खूप भ्रष्टाचार करतात आणि पॉलिटिकल पार्टी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून किंवा इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा घेत होते. उद्योगपतीला हाताशी धरून पैसा उकळला जातो. या सगळ्या भ्रष्टाचाराच्या बदल्यात आपलं मत विकत घ्यायचं असतं म्हणून ते आपल्याला लालूच म्हणून पैसे देतात. त्यामुळे या काळामध्ये जास्तीत जास्त पैसे कसे त्यांच्याकडून उकळता येतील हा विचार आपण केला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं असतं. म्हणजे मी संभाजीनगरमध्ये फिरलो, मी कोल्हापूरमध्ये फिरलो, मी पुण्यात फिरलो किंवा मी पिंपरी चिंचवडमध्ये फिरलो. म्हणजे यातून 2 गोष्टी या झालेल्या मला दिसल्या. एक गोष्ट म्हणजे नेत्यांकडून शक्य तेवढे पैसे उकळा आणि त्यांच्याकडून शक्य तेवढी आपली कामं करून घ्या, हा ट्रेंड नागरिकांमध्ये फोपावलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट याचा परिणाम म्हणून घडलेली आहे, ती गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार ही गोष्ट आता नॉर्मलाइज झालेली आहे. म्हणजे एखादा नगरसेवक आपण निवडून दिला तर तो भ्रष्टाचार करणारच आहे किंवा एखादा आमदार आपण निवडून दिला तर तो भ्रष्टाचार करणारच आहे, हे आता लोकांनी गृहीत धरलंय. आणि
हे गृहीत धरणं हे अतिशय आपल्या समाजासाठी घातक आहे असं मला वाटतं. त्यामुळं काय होतंय तर भ्रष्टाचार ही कन्सेप्ट आता नॉर्मलाइज होते आणि भ्रष्टाचाराचं हे नॉर्मलाइज होणं हे आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा घातक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ही झाली जनतेची बाजू. म्हणजे नेते हे 5 वर्ष भ्रष्टाचार करतात आणि फक्त निवडणुकांच्या काळातच आपण त्यांच्याकडून पैसा घेऊ शकतो असं जनतेचं किंवा जनतेतल्या बहुतेक जणांचं म्हणणं आहे. पण याबद्दल नेत्यांची सुद्धा काहीतरी बाजू आहे. म्हणजे याविषयी काही नेत्यांशी माझं बोलणं झालं, म्हणजे ऑफ रेकॉर्ड हे बोलणं होतं. पण त्या नेत्यांनी मला ही गोष्ट सांगितली की त्यांनी 6, 7, 8 कोटी रुपये हे या निवडणुकीत खर्च केले. आता एवढे पैसे खर्च केल्यानंतर आम्ही हा खर्च काढायचा कुठून? म्हणजे हे पैसे काढायचे कुठून? म्हणजे काही नेते सांगत होते की त्यांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना घेऊन लोकांसोबत सहली काढल्या किंवा पेवर ब्लॉक किंवा इतर गोष्टी ज्या पण मी तुम्हाला आता मागाशी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. मग हे पैसे आम्हाला कुठून तरी काढावे लागतात म्हणून आम्हाला भ्रष्टाचार करावा लागतो. म्हणजे ही एक साखळी तयार झाल्यासारखी झाली. ही एक सर्कल आहे. म्हणजे जनता लोकांकडून निवडणुकीच्या वेळी पैसे घेते म्हणून नेते भ्रष्टाचार करतात आणि नेते भ्रष्टाचार करतात म्हणून जनता परत त्यांच्याकडून पैसे घेते. आता या सगळ्या विशेष सर्कल मधून जनता स्वतःला बाहेर काढू शकते. आता उमेदवारांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्यानंतर सुद्धा जर आपल्याला अशी अपेक्षा असेल की त्यांनी आपल्यासाठी काम करावं, म्हणजे आपल्या शाळा सुधाराव्यात, चांगले रस्ते द्यावेत किंवा मेडिकल फॅसिलिटीज द्याव्यात, तर ही गोष्ट कशी शक्य आहे? म्हणजे विचार करा, जर एखादा उमेदवार नगरसेवक होण्यासाठी 6 ते 7 कोटी रुपये खर्च करत असेल तर तो काही त्याच्या खिशातून किंवा त्याची जमीन विकून हे पैसे देणार नाहीये. तो हे पैसे तुमच्या रस्त्याचं डांबर खाऊन, तुमच्या मुलांसाठी असलेल्या शाळेच्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधांमध्ये कट करून किंवा तुमच्या आई वडिलांसाठी ज्या मेडिकलच्या सुविधा आहेत त्या मेडिकलच्या सुविधांमध्ये भ्रष्टाचार करून त्यांची औषधं खाऊन याच गोष्टीतून तो ते पैसे कमावणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे पैसे घ्यायचे आपण जर बंद केले किंवा नेत्यांकडून फेवर घ्यायचं आपण बंद केलं तर आपल्याला एक नैतिक अधिष्ठान मिळणार आहे. आपण नेत्यांसमोर त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून हे त्यांना सांगू शकू की आम्ही तुमच्याकडून 1 रुपयाचा सुद्धा निधी किंवा 1 रुपयाचा सुद्धा निवडणुकीच्या वेळी खर्च घेतलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला आमचं काम करावं लागणार आहे. हे नैतिक अधिष्ठान असणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी आपण कोणाकडनं 5,000 घेतो किंवा 10,000 घेतो तर आपण त्यांचे एक प्रकारे मिंदे झालेले असतो. काही काही नेते तर ऑफ रेकॉर्ड लोकांना हे सुद्धा सांगतात की पैसा फेकून निवडून आलोय त्यामुळे जास्त बोलू नका. त्यामुळं जनतेला हे नैतिक अधिष्ठान पैसे घेतल्यानंतर उरतच नाही की ते भ्रष्टाचाराबद्दल किंवा त्यांचं एखादं काम झालं नाही तर ते नेत्यांना बोलू शकतील किंवा जाब विचारू शकतील. बरं, आणखी एक मुद्दा म्हणजे जनता पैसे घेते किंवा मत विकते म्हणूनच प्रॉब्लेम आहे का? किंवा म्हणूनच आपला विकास होत नाही, आपले रस्ते चांगले होत नाही, आपल्याला पाणी मिळत नाही किंवा आपल्या ज्या काही बेसिक अम्युनिटीज आहेत त्या आपल्याला मिळत नाही असं आहे का? तर पैसा हा एक पॉइंट आहे किंवा निवडणुकीत खर्च होणारा जो निधी आहे तो एक पॉइंट आहे. पण याला दुसरं सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे आपला प्राधान्यक्रम. म्हणजे मत देताना आपण जो प्राधान्यक्रम लावतो तो प्राधान्यक्रम. म्हणजे आता शांतपणे विचार करून ही गोष्ट मला सांगा की तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करता हो? म्हणजे बोलताना किंवा सोशल मीडियावर व्यक्त होताना कोणी आम्ही जर आमच्यासारखं कोणी जर बूम घेऊन आलं तर आमच्याकडे पाणी नाहीये आम्ही त्या मुद्द्यावर मतदान करू किंवा आमच्याकडे चांगले रस्ते नाही म्हणून आम्ही मतदान करू असं तुम्ही म्हणता. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपण हे मान्य केलं पाहिजे की आपण जातीच्या किंवा धर्माच्या मुद्द्यावर मतदान हे नेहमी करत असतो. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कमेंटमध्ये सांगा. समजा एखादी ओपनची जागा आहे. आता या ओपनच्या जागेवर एक मराठा किंवा एखादा ओबीसी किंवा एखादा अप्पर कास्ट मधला उच्च जातींमधला एखादा माणूस उभा आहे आणि हा माणूस प्रचंड भ्रष्ट आहे. याने आतापर्यंत प्रचंड भ्रष्टाचार केलाय, कोणतीच कामं नीट केली नाहीयेत असा हा माणूस आहे. आणि दुसरा माणूस हा एससी कॅटेगरीचा आहे. पण हा माणूस अतिशय प्रामाणिक आहे किंवा तो कोणाच्याकडून पैसे घेत नाही किंवा निवडणुकीत कोणाला पैसे देत नाही, पण त्याचं काम तो प्रामाणिकपणे करतो
असे 2 उमेदवार तुमच्या सोबत आहे. तर मला सांगा की तुमच्या वार्डात किंवा तुमच्या विधानसभा मतदारसंघात ओपनच्या जागेवर हे 2 उमेदवार जर उभे राहिले तर कोणता उमेदवार निवडून येईल हो तुमच्या भागात? राजकारणाचं मला जेवढं आकलन आहे त्या आकलनानुसार भारतीय राजकीय व्यवस्थेत जो उमेदवार भ्रष्ट आहे पण जो लोकांना पैसे देतो किंवा तो अप्पर कास्ट आहे, वरच्या जातीतला आहे म्हणून तो निवडून येईल. म्हणजे या दोन्ही पैकी जो मराठा किंवा ओबीसी उमेदवार आहे तो निवडून येईल. आणि लोक जो प्रामाणिक आहे पण खालच्या जातीतला असा समजला जातो अशा उमेदवाराला मतदान करणार नाही. अशा गोष्टी महाराष्ट्रात या आधी सुद्धा घडल्यात आणि आता सुद्धा घडत आहेत. आणि या गोष्टी घडत असल्यामुळेच राजकीय पक्ष सुद्धा संबंधित मतदारसंघामध्ये त्या जातीचं किती प्राबल्य आणि तो उमेदवार किती पैसा खर्च करू शकतो या 2 मुद्द्यांच्या आधारे तिथं उमेदवार देत असतं. त्यामुळे जातीयवाद हा आपल्या नसानसामध्ये, आपल्या बिहेवियर मध्ये, आपल्या वागणुकीमध्ये किती खोलवर भिनलाय याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे फक्त नेत्यांना भ्रष्ट म्हणणं किंवा इतर कुणाला तरी जातीयवादी म्हणणं एवढी ही गोष्ट नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये जात हा फॅक्टर मुरलेला आहे. म्हणजे त्याला मी सुद्धा अपवाद नाही किंवा तुम्ही सुद्धा अपवाद नाहीये. जातीसोबतच आणखी एक प्रॉमिनंट फॅक्टर आपल्या देशात आहे आणि गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. आणि तो फॅक्टर कोणता आहे तर तो फॅक्टर आहे धर्माच्या नावानं मतदान करण्याचा फॅक्टर. आता गेल्या 10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये निवडणुका ज्या घडल्यात त्या निवडणुका तुम्ही आठवून बघा. या निवडणुकामध्ये कटेंगे तो बटेंगे, मुंबईचा महापौर हिंदूच होणार किंवा आम्ही राम मंदिर बांधलंय, जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे यासारख्या घोषणांच्या आधारे आपल्यातल्या बहुतांश जणांनी मतदान केलंय. आता एकीकडे ह्या घोषणा असताना दुसरीकडे नारे तकबीर, अल्लाहू अकबर, मुस्लिमांना त्रास दिला जातोय किंवा आपली मस्जिद पाडली गेली, मोदींच्या राज्यामध्ये आपण सेफ नाही आहोत, या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याकडे मतदान गेल्या काही वर्षांमध्ये होताना दिसतंय. आता समजा जर राजकीय पक्षांना ही गोष्ट समजलेली आहे की तुम्ही धर्माच्या नावावर मतदान करता, तुम्ही जातीच्या नावावर मतदान करता, तुम्ही पैसे घेऊन मतदान करता, तर ते तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा का बांधतील किंवा तुमच्या मुलांसाठी चांगलं हॉस्पिटल का बांधतील किंवा तुमच्यासाठी चांगले रस्ते का बांधतील किंवा तुमच्या सुरक्षेसाठी, तुमच्या भल्यासाठी धोरणं का ठरवतील? एवढे कष्ट ते कशाला घेतील? त्यांना सोपा ऑप्शन मिळालाय की धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर किंवा थोडेफार पैसे वाटून जर ते निवडून येऊ शकतात तर ते मतं मिळवण्यासाठी या सोप्या गोष्टींचा वापर करतील. त्यामुळे जर तुमचा प्राधान्यक्रम हा जात, धर्म किंवा थोडेफार म्हणजे पैसे असतील तर नेते तुमच्यासाठी काम करतील ही अपेक्षा आपण ठेवणं आता बंद केलं पाहिजे किंवा ती फारच भाबडी अपेक्षा आहे असं आपण मानलं पाहिजे. आता ज्यावेळी आपण मतदान हे आपल्या मुद्द्यांवर, आपल्या विकासाच्या मुद्द्यावर करायला लागू ना, त्यावेळी तो प्राधान्यक्रम नेते आपोआप सेट करतील. म्हणजे ज्यावेळी एखाद्या नेत्याला माहिती होईल की आपण चांगली शाळा बांधली नाही म्हणून आपण पडतोय किंवा आपल्याला मतदान पडत नाही, आपण चांगला दवाखाना बांधला नाही म्हणून आपल्याला मतदान पडत नाहीये किंवा आपण लोकांच्या सुरक्षेसाठी चांगलं धोरण बनवलं नाही म्हणून आपल्याला मतदान पडत नाही, ह्या गोष्टी ज्यावेळी नेत्यांना आणि पक्षांना माहिती होतील त्यावेळी आपोआप ते त्यांचा प्राधान्यक्रम बदलतील आणि प्राधान्यक्रम बदलून आपली कामं हा त्यांचा प्राधान्यक्रम होईल आणि त्याशिवाय तो प्राधान्यक्रम ते बदलणार नाहीयेत. त्यामुळं आपल्या मतामधून आपण त्यांचा प्राधान्यक्रम बदलत असतो किंवा ठरवत असतो, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे नेते भ्रष्टाचार करतात म्हणून आपण निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडून तो भ्रष्टाचाराचा पैसा काढून घ्यायचा, हा विचार हा काही लॉंग लास्टिंग किंवा काही आपल्या हिताचा विचार आहे असं मला अजिबात वाटत नाही. आता हे विश्लेषण किंवा मी मांडलेली मतं तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगाच. सोबतच मी आधी जो प्रश्न विचारला होता की तुमच्या भागात लोकांनी किती रुपयांना किंवा कोणत्या गोष्टीच्या बदल्यात त्यांचं मत विकलं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी मांडण्यातली कळकळ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.